म्हणजे चीझी पराठे। चला तर आता बघूया आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे। इथे मी आधीच कणिक मळून घेतलेली, छान हिरव्या वाटाणे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, चीज क्यूब आणि बारीक चिरलेला कांदा, हे सगळे मी आधीच चिरून ठेवलेलं। आता आपण स्टफिंगसाठी वळूया। स्टफिंगसाठी आपण सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मी सगळं मिक्स करून घेते। आणि आता आपल्याला यामध्ये जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता याला मी चांगलं बारीक करून घेते। बघा इथे छान स्टफिंग बारीक झाली आहे। आता चला, स्टफिंगमध्ये खूप मॉइश्चर असतं वाटाण्याच्या, म्हणून त्याला मी आधी ड्राय करून घेते। तेल गरम झालं आहे। इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड करते। याला थोडं परतून घेते, थोडं सॉफ्ट होईपर्यंत। इथे कांदा झालेला आहे। आता यामध्ये स्टफिंग ॲड करते। स्टफिंगला बारीक होऊ द्यायचं आहे चांगलं। जर वाटाणे राहिले तर ती स्टफिंग बाहेर येईल चपाती लाटताना। आता इथे ड्रायनेस यासाठी आपल्याला थोडं बेसन ॲड करावं लागेल। जास्त प्रमाणात बेसन नको, थोडं स्टफिंग ड्राय होण्यासाठी थोडंच बेसन पुरेसं आहे। बघा छान याला मी मिक्स करून घेते। इथे बटाट्याच्या चटणीसारखं स्टफिंग झालं असेल तर समजून घ्या की स्टफिंग हे रेडी आहे। बघा छान। चला तर आता मी इथे तवा गरम करून घेते आणि आता आपण पराठेकडे वळूया। बघा स्टफिंग छान ड्राय झाली आहे। हिला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता पराठे करायला वळूया आपण। कणिक एकदम सॉफ्ट नको आणि एकदम हार्डसुद्धा नको, मीडियम। बघा आता मी इथे लाटून घेते पाती। आणि आपल्याला मध्ये पातीला एकदम पातळ नाही करायचं आहे, काटाकाटाने लाटून घ्यायचं आहे, नाहीतर पराठ्यामधून स्टफिंग ही बाहेर येणार। छान स्टफिंग छान ड्राय झाली आहे। तिथे मी ॲड करून घेते। इतक्या प्रमाणात स्टफिंग ही पुरेसी आहे। तर चीज ॲड करते। मी इथे थोडंच चीज ॲड करणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त चीजसुद्धा ॲड करू शकता। छान याला बाइंडिंग करून घेते आणि वरचा पार्ट हा आपण दाबून घेणार आहोत, याला मी काढणार नाही आहे। छान प्रेस करून घ्यायचा, थोडी कणिक लावून याला मी छान लाटून घेते। आणि प्रेशर नको टाकायला जास्त, एकदम आरामात आपण पराठा बनवूया, लाटून घेऊया। बघा इथे रेडी आहे। बघा पराठ्याची कुठूनच काहीच स्टफिंग निघाली नाही आहे बाहेर, एकदम व्यवस्थित झाला आहे। मी आता याला तेल लावून घेते। तुम्ही बटर, तूप तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लावू शकता। बघा दोन्हीकडून मी इथे तेल स्प्रेड करून घेते पराठ्यावर। बघा छान फ्लफी झाला आहे पराठा आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे। बघा वाव, खूप सुंदर। आता मी याला सर्व करते। बघा छान 2 लेयर निघता आहेत पराठ्याच्या। थोडा गरम आहे म्हणून मी थोडंच तुम्हाला दाखवते। वाव, चीज पण आहे, मी थोडं कमी चीज टाकलेलं। छान स्मूथसुद्धा झाले आहे पराठे। बघा वाव, एकदम पातळ लेयर झाली आहे पराठ्याची, खूप सुंदर। चला तर आपण टेस्ट करून बघूया। खूप सुंदर झाली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।